जो काही आता पाऊस पडतो आमच्या इथे, आम्ही चाललो होतो उपवनला. तर सार्थक मांडवेकर कसे हत्तर कसे श्री सार्थक मांडवेकर, कुबेर चुंडावत आणि आदित्य मोरे या ठिकाणी. चला जायचंय कुठे? दीदीने घेतला, दीदीने घेतलाय, दीदीने घेतलाय. इकडे तो वॉटरप्रूफ आहे. क्या बोला तूने? वॉटरप्रूफ आहे. असतं ते. अरे थांब रे, थांब. गरीब वाली बात. गरीब वाली बात. उपवनचे वेळे ये जो गरीब हो ना, वो अपने आदत से गरीब. ये बड़ी अच्छी बात कही आप. घर घेतलंय 15 लाखाचं. अरे छत्री घे ना खाली. वॉटरप्रूफ आहे बोलचा. ऍपलवाले बघत असलेले जाम मारतील आपल्याला. मला काम नाही ना कंपनीत तुमच्या. भाई आम्ही इंस्टाग्राम दूसरा भी कुछ देखने का है. आपण पुढे उसका फोन में देख रहा है दूसरा कुछ. A few moments later. काही आता आम्ही लास्ट इथं आलोय. तर काय चालतोय बघा कसा. आपल्या मोठ्यावाल्या बसू कशाला तुम्ही गेले तर? ब्लॉगर आहे, त्याला बोलवतो मी. आला तर आला, नाही तर नाही. काही कशाला गेले? हे बघा हॅलो कुछ भी. राम राम. भाई रोहित भाई आमचा काहीतरी बोलतोय, ऐका, नीट ऐका. असं घ्या. तर एक वेळ होता, आम्ही लहान होतो, आम्ही सायकल घेऊन जायचो. आज आम्ही आता मोठे झालोय, मी चालत चाललो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आम्ही अजून थोडे मोठे हो तेव्हा आमच्याकडे कार असेल. क्या बोला तूने? कार असेल फर्स्ट दी प्रोसेस. म्हणजे तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं? कळतंय ना? बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? कॉन्ट्रोवर्सी. आणि हे दोघे आता अफेअर चालू झालं, दोघांचं अफेअर चालू झालं. तो ते क्रिकेटर राहत नाही ना आता, पहिले बाजूबाजूवर राहायचे, नाहीतर बाजूच्याच घरात लग्न झालं असतं सारखं. तर पहिलाच ब्लॉग आहे, सपोर्ट करा. आणि असं आपला विश्वास करा. कळलं ना? ह्याच्या पुढे आपण विषय करू शकतो. पहिलंच ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉग माहिती मध्ये नाही येणार आहे की नाही ते पण माहिती नाही. पहिल्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला उपवन दाखवतो. पहिल्या ब्लॉग मला उपवन दाखवतो, तुम्ही बघा फक्त बघत बसा. बघितलं नसेल ना कधी? आमच्याकडे आपल्यासारखं काय नाही आता सध्या तरी. ना आमच्याकडे पैसा आहे. हे बघा 11 रुपये सगळ्यांकडनं पोरं चिल्लर, आहे. सगळ्यांकडनं चालत चिल्लर चालले. घेतली. चालत चालले उपवनला. 5 किलोमीटर उपवन आणि आम्ही चालत चाललो. वारी निघाली शिर्डीला. आणि पाऊस पण बेकार आहे. पावसाला काय बोलायचं. शिवायला द्यायचीच म्हणून आम्ही पावसाची घराच्या आत होतो तोपर्यंत पाऊस होता रे, हलका होता. आम्ही घराच्या बाहेर पडलो, पाऊस जोरात आला. म्हणजे आमच्याकडे काहीतरी भेटते जायचं. हा लहानपणी नाही का शाळेला सुट्टी द्यायची, पाऊसच नाही पडायचा. आणि शाळा ज्या दिवशी शाळा उघडली झालं पाऊस. आम्हाला कॉलेज पण चालू आहे. आणि त्यात सार्थक आज आम्हाला बोलला इंद्रदेव माझे पप्पा आहे. तुम्ही जास्त पाऊस यूज पडला तर आम्हाला सांगा, आम्हाला सांगा आम्ही सांगतो काय लगेच. काकांना कॉल, इंद्रा काका. आता आम्ही चालत चालत पोचलोय शास्त्री नगरला. शिवाय ना शास्त्री तसं काय मी मध्ये गायब होतो ना 3 महिने कल्याणला. शास्त्रीवरनं इथून जायला तरी आम्हाला, आम्ही जर आम्ही ठरलो तर काय पण करू, टाइमपास पळत करत- पण गेलोय. टाइमपास करत गेलो तर आम्ही 1-1.5 तास लागेल. पण आम्ही टाइमपास नाही करणार, कारण की लाईफमध्ये आमचा गोल शकतो टाइमपास आसपासनं सोडून द्यायचा. आयशी मला सोडून द्यायचा काय आपल्याला. इकडे नकल आलेलं बोलतोय नालायक साला. तर काय आम्ही का चाललो पण आम्हालाच नाही माहीत. अचानक प्लॅन ठरला. तसं काय आम्ही गेले 2 वेळा जाऊन आलो ना, गेले 2 दिवस ते उपवनच जातो सारखं. काका बघा कॉट झाला बघा. एक रिक्षावाला डायरेक्ट असं बोलतो चलो बच्चन. काही 1 साइड पाऊस आले, काही अडकलो बेकार. डिप्रेशन. आलो जाणं मुश्किल आहे इथून. किती वाजले? आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलोय. चढण चढायची गाई बेकार. इथं पाऊस आलेलो. पाऊस कधी आहे काय माहीत नाही.
हे बघा उपवन तलाव. हे बघा तर हेच ते तलाव. A few moments later. पोचलोय उपवनला. चॉकलेट बॉय रिअल सारखं रिअल ओनली रिअल. चेक करा. जेव्हा उपवनला पाऊस आहे फेट. गाईज कमॉन गाईज. आता आम्ही आलो उपवनला. आता व्हिडिओ शूट करतो जरा. आम्ही फुल वन साईड. उपवनला बेकार पाऊस आहे गाईज. येऊ नका उपवनला कोणी. बेकार पाऊस. तर उपवनवरनं जायचं कुठं? उपवनवरनं गाईज. हे उपवनला येतं आणि हे सगळं सो डिस्गस्टिंग. स्टार्ट. तर मित्रांनो हा आहे उपवनचा किल्ला. 1979 मध्ये हा किल्ला आपल्या ऋग्वेद महाराज कस्तुरबुद्ध ऋग्वेद तिन्ही महाराज कुछ भी हा किल्ला बांधला. स्वतः. खरं तर हा थोडे दिवस मुघलांकडे होता. पण त्यानंतर थोडे दिवसातच सगळे बघा काय फरक नाही पडत मला. त्यानंतर लगेच महाराजांनी म्हणजे ऋग्वेद तिन्ही कस्तुरबुद्ध महाराजांनी हा किल्ला परत जिंकला. कस्तुरी मेथी. या ठिकाणी तुम्ही इकडे या. असे आहे हे काय आलो आपण. काय आलं र. या काय चालू आहे. डान्स बिन्स चालू आहे बघा. डान्सर आलेत गाईज. सार्थक भाई एक स्टेप. ओळखू का हुजूर मराठी आगे नको. हे गाईज आमचं ओपन खूप सुंदर आहे. हे असं सगळं होत असतं इथे. हे चांगलं आहे. थोडं चांगलं करताना काहीतरी. तर एवढं सांगायचं फक्त. ओपन जाऊन चांगलं आहे घ्या फक्त. आता चांगलं घ्या. वाईट घेऊ नका. वाईट तेवढं बाहेर ठेवायचं. डान्स चालू थंडावलाय तो फुल. राज्यात काय चालू आहे? मूर्ती दाखवा. देवाची मूर्ती एवढी छान. काय चालू आहे महाराज तुमच्या राज्यात? त्याचं काय लोकांना माहिती नाही की माझा पुनर्जन्म आहे. तर लोकांना माहिती नाही की माझा पुनर्जन्म आहे. त्यामुळे असं कसं चालू आहे. आता कोण सांगणार लोकांना? कोण सांगणार? हा बोला. तर कसं या ठिकाणी धबाधबा दिसत आहे तुम्हाला. तर परत हा आहे उपवन किल्ला. कस्तुरबुद्ध ऋग्वेद तिन्ही महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे सन 1979 मध्ये. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. श्री सार्थक मांडवेकर साहेब, श्री कुबेर चुंडावत साहेब, श्री आदित्य मोरे साहेब, श्री मयंक पांचाल साहेब आणि स्वतः कस्तुरबुद्ध ऋग्वेद तिन्ही महाराज. तर या ठिकाणी हे बघा. हा आमचा उपवन. हा आमचा व्ह्यू आहे. हे असं असतं आमचं उपवन. ह्यांना कोणाला माहिती नाही आम्ही इथे आलो. ह्यांना आम्ही सांगलं पण नाही इतक्यात. ह्यांना आम्ही सांगणार थोड्या वेळात की महाराज आले. खाली करा. चला आता या ठिकाणी वेळ आलेली आहे. निघायची.